आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोदिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. प्रेक्षक हो, नमस्कार. रामकृष्ण हरी. आषाढी एकादशीच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आता जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. भारत आणि इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियानं चौथ्या दिवशी कर्णधार शुभमन गिलच्या ऐतिहासिक शतकाच्या मदतीनं दुसरा डाव 427 धावांवर घोषित केला. भारताकडे पहिल्या डावात 180 धावांची आघाडी होती. भारतानं अशा प्रकारे इंग्लंडसमोर 608 रन्सचं टार्गेट दिलं. प्रत्युत्तरात इंग्लंडनं चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 विकेट्स गमावून 72 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडला पाचव्या आणि अंतिम दिवशी विजयासाठी आणखी 556 धावांची गरज आहे. तर टीम इंडियाला या मालिकेतील पहिल्या विजयासाठी आणखी 7 विकेट्सची गरज आहे. टीम इंडियाचा कॅप्टन शुभमननं इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात ऐतिहासिक द्विशतक ठोकलं आणि असंख्य विक्रम आपल्या नावावर केले. त्यानंतर आता शुभमननं दुसऱ्या डावात धडाकेदार शतक करत इतिहास रचलाय. शुभमन एका कसोटी सामन्यात द्विशतक आणि शतक करणारा एकूण 9वा तर दुसरा भारतीय फलंदाज ठरलाय. शुभमननं यासह भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांच्या विक्रमाची बरोबरी केली. 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीनं इंग्लंड विरुद्ध 19 वर्षांखालील एकदिवसीय सामन्यात 52 चेंडूंत शतक झळकावलं. त्यानं फक्त 78 चेंडूंत 10 षटकार मारत 143 धावा केल्या. वैभवनं विहान मल्होत्रासोबत दुसऱ्या विकेटसाठी 219 धावांची भागीदारीही केली. वॉस्टरमध्ये प्रथम फलंदाजी करताना भारतानं 363 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 45.3 षटकांत 308 धावांवर सर्वबाद झाला. यासह भारतानं 5 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली. भारतीय खेळाडू संजू सॅमसननं IPL 2025 संपल्यानंतर एका महिन्यातच नवीन संघात प्रवेश केलाय. संजू सॅमसन आता केरळ प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामात कोची ब्ल्यू टायगर्ससाठी खेळताना दिसणार आहे. सॅमसन या लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलाय. सॅमसनसाठी कोची संघानं आपल्या एकूण बजेटपैकी 50%हून अधिक रक्कम खर्च केली. विम्बल्डनच्या तिसऱ्या फेरीत आंद्रे रुब्लेवनं राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केलाय. त्यानं ॲड्रियन मॅनरोनीचा सरळ सेटमध्ये पराभव करून पुढील फेरी गाठली. रुब्लेवनं फ्रान्सच्या एड्रियन मॅनरोनीचा 7-5, 6-2, 6-3 असा पराभव केला. दुसरीकडे महिला एकेरीच्या 6व्या मानांकित मॅडिसन कीजला जर्मनीच्या सिगमंडनं पराभूत केलाय. 2 वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन आणि भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा यानं घरच्या मैदानात रंगलेल्या आंतरराष्ट्रीय भालाफेक स्पर्धेत गोल्डन कामगिरी करून दाखवली. बंगळुरूमध्ये पार पडलेल्या NC क्लासिक स्पर्धेत 86.18 मीटर थ्रोसह नीरज चोप्रानं सुवर्ण पदक पटकावलं. केनियाचा जुलियस येगो यानं 84.51 मीटर थ्रोसह रौप्य, तर श्रीलंकेच्या रुमेश पथिरेज यानं 84.34 मीटर थ्रोसह कांस्यावर नाव कोरलं. महिला फुटबॉल संघानं थायलंडच्या चियांग माई स्टेडियममध्ये झालेल्या चौथ्या आणि शेवटच्या AFC महिला आशियाई कप 2026 पात्रता सामन्यात यजमान थायलंडचा 2-1 पराभव केला. या विजयासह भारतीय महिला फुटबॉल संघाला पुढील वर्षीच्या मुख्य स्पर्धेसाठी तब्बल 22 वर्षांनी पात्र ठरवण्यात यश आले. संगीता बास्फोरनं 29 आणि 74व्या मिनिटाला 2 गोल करून भारताला संस्मरणीय विजय मिळवून दिला. गतविजेत्या कार्लोस अल्काराज यानं विम्बल्डन ग्रँड स्लॅम या प्रतिष्ठेच्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीतील विजयी मालिका कायम ठेवली. त्यानं जॅन लेनार्ड स्ट्रप याचं कडवं आव्हान 4 सेटमध्ये परतवून चौथ्या फेरीत प्रवेश केला आणि कार्लोस अल्काराज याचा सलग 21वा विजय ठरला. या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकर.